प्रत्येकाच्या मनात नितीनजी आणि वहिनी आपले आहेत, हा आपलेपणाचा आणि काही काही वेळेला तुमच्या वयाचे असणारे आणि तुमच्यापेक्षा मोठे असणाऱ्यांना एकेरी नावाने तुम्हाला हाक मारत बाहेर म्हणणाऱ्यांची संख्या इतकी आहे, तर हा एक खूप मोठा सन्मान आहे. असा आपलेपणाचा पण मी भाव एक अजून मनामध्ये एक चांगलं उदाहरण सांगतो. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आई वडील मधुकरराव भागवत आणि मालतीबाई भागवत ते चंद्रपूरला होते. ते मोठे वकील होते. ते पण पहिले गुजरातमध्ये प्रचारक वगैरे होते. मी विद्यार्थी परिषदेच्या काम त्यांच्या घरी राहायचो. त्यावेळी राजाभाऊ देशपांडे जिल्हा प्रचारक होते, आता असतात ते. राजाभाऊ बरोबर 3 वाजता आंघोळ करायचे आणि 3:30 वाजता जेवायचे. आणि मी पण गावात फिरून केव्हा तरी रात्री यायचो, हे यायचो. आणि त्या मालतीबाई त्यावेळी गॅस नव्हता, ते लाकडं पेटवून त्या चुलीतून ते पाणी गरम करायचे आणि दिवसभर त्यांच्या मुलीसारखी आमच्या सगळ्यांची काळजी करायची. आणि ते जेवताना पण आम्हाला जर 3 वाजता रात्री 11ला जेवलो तरी त्या म्हणायच्या की मी गरम पोळी करून तुम्हाला खाऊ घालतो. आम्हाला एवढं वाईट वाटायचं. मी म्हणतो मालतीबाई कशाला तुम्ही त्रास घेता, एकदा पोळ्या करायला ठेवून द्या ना. म्हणजे त्यांचं घर बघितलं की त्यांनी आपलं घर, मला एकाने सांगितलं की आम्हाला आपलं घर म्हणजे समाज आपलं घर आहे. आणि अशा प्रकारची वागणूक व्यवहार आम्ही कम्पॅरेटिव्हली खूप छोटे आहोत, पण असे मी संघाच्या प्रचारकातली किंवा चांगली मोठी घरं बघितली आणि त्यांच्याकडचा हा व्यवहार बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण जीवनात कोणत्याही पदावर गेलो तरी व्यक्तिगत प्रोटोकॉल पाळत नाही आणि मला पाळायचे पण नाही. मी कधी सेक्रेटरीच्या चेंबरमध्ये गेलो, जॉईंट सेक्रेटरीच्या घरी गेलो, मला कार्यक्रमातले प्रोटोकॉल मला एक थोडीशी ॲलर्जी आहे की मला कोणी विमानतळावर किंवा माझ्या घरी हार घेऊन आला किंवा पुष्पगुच्छ घेऊन आला तर माझं डोकं तडकतं एकदम, कारण मला त्याच्याबद्दल घृणा आहे. पण मी एकदा असाच गुच्छ घेणाऱ्याला दटवलं की कशाकरता पैसे खर्च करतो. तर त्यांनी मला विचारलं की तुमच्या हातात मी गुच्छ देताना माझा एखाद दिवशी फोटो छापला गेला तर तुमचं काही नुकसान होतं का? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.